गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण याच्या पूर्वीच्या पहिल्या भागामध्ये आपण दारिद्र्यविषयक ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट बघितल्या होत्या, संकल्पना बघितल्या होत्या. या पुढच्या भागामध्ये आपण दारिद्र्यविषयक ज्या काही इंडियन गव्हर्नमेंट असेल, इंडियन गव्हर्नमेंटनी ज्या काही समित्या स्थापन केल्या त्या समित्यांची माहिती आपण या लेक्चरमध्ये करून घेणार आहोत. ठीक आहे. दारिद्र्यविषयक समित्या कोणत्या कोणत्या स्थापन केल्या त्या बघू आपण. नियोजन आयोग. ठीक आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 1950च्या दरम्यान आपण नियोजन आयोग स्थापन केला आणि या नियोजन आयोगाच्या माध्यमातून अनेक समित्या भारतामध्ये स्थापन करण्यात आलेल्या आहेत. पहिली जी समिती होती ते एक कार्यगट स्थापन करण्यात आला होता 1962ला आणि त्या माध्यमातून भारतामध्ये पहिल्यांदा दारिद्र्य मोजण्याचं प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर अलग कार्यगट आहे 1979ला स्थापन करण्यात आलेला होता. त्यानंतर 1993ला लकडावाला कार्यगट हा खूप महत्त्वाचा कार्यगट आहे जो नंतर आपण शिकूच टप्प्याटप्प्याने. नंतर सुरेश तेंडुलकर समिती स्थापन करण्यात आली होती आणि त्या सी रंगराजन समिती 2012ला स्थापन केली आणि 1914 नंतर नियोजन आयोग बंद करण्यात आला आणि नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याच्यामुळे या नीती आयोगाने आल्यानंतर 2015मध्ये एक कृतीगट दारिद्र्य मोजण्यासाठी आणला होता. ठीक आहे. या व्यतिरिक्त अन्य काही ज्या अनेक केंद्रीय सचिव असेल किंवा अनेक विविध मंत्रालय ह्या मंत्रालयाच्या अंतर्गत अन्य समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये एक BS मिन्हास समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर PD ओझा समिती स्थापन करण्यात आली होती. दांडेकर व रथ समिती स्थापन करण्यात आली होती. PK वर्धन समिती स्थापन करण्यात आली होती आणि एक मॉन्टेक्सिंग अहलुवालिया समिती स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. या काही अन्य समित्या आहेत ज्यांची स्थापना करण्यात आली होती. अनेकदा प्रश्नांमध्ये फक्त समित्या विचारल्या जातात किंवा त्याचे स्थापना वर्ष विचारले जातात, त्याविषयी आपण इथं बघणार आहोत. ठीक आहे. तर भारतात पहिल्यांदा दारिद्र्य मोजण्याचं जे कार्य आहे 1938ला जे काही हरिपुरा अधिवेशनामध्ये राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन करण्यात आली. या नियोजन समितीच्या माध्यमातून भारतात पहिल्यांदा दारिद्र्य मोजण्याचं कार्य करण्यात आलेलं होतं. याच्यापूर्वी एक दादाभाई नौरोजी यांचं पुस्तक होतं पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया. हे पुस्तक लिहिलं गेलं होतं. यामध्ये सुद्धा भारत का स्वतंत्र होत आहे ब्रिटिश काळामध्ये. ठीक आहे. भारत कसा दारिद्र्य होत आहे, दारिद्र्य संख्या वाढत आहे याच्याविषयी त्यांनी उहापोह दादाभाई नौरोजी यांनी केला होता. त्यानंतर 1948ला राष्ट्रीय नियोजन आयोग स्थापन केला आणि यांनी सुद्धा दारिद्र्याचे मोजमाप करण्याचं कार्य केलं होतं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर नियोजन आयोगाच्या माध्यमातून पहिली जे समिती किंवा कार्यगट स्थापन करण्यात आला होता तो होता पहिला कार्यगट 1962ला स्थापन करण्यात आलेला होता. याचे सदस्य होते त्यावेळेचे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ DR गाडगीळ असेल, अशोक मेहता असेल, BN गांगुली आणि VKRV राव. ठीक आहे. या चौघ या कार्यगटाचे सदस्य होते. यांनी ज्या काही शिफारसी केलेल्या होत्या त्या शिफारसी आपण बघणार आहोत. पहिली शिफारस केली होती की एक कुटुंब नेमकं किती लोकांचं असावं. तर त्यांनी या कार्यगटाने सांगितलं की 5 व्यक्तींचं एक काय करायचं, एक कुटुंब मानायचं आणि या कुटुंबाला ग्रामीण भागात असेल शहरी भागात किती खर्च येतो एक दारिद्र्य रेषा ठरवण्याचा प्रयत्न केला गेला. तर याच्या माध्यमातून एका व्यक्तीला प्रति महिन्याला किती खर्च येतो, तर हे प्रति महिन्याला किती खर्च येतो किंवा एका कुटुंबाला प्रति महिन्याला किती खर्च येतो हे शिफारस या आयोगाने पहिल्यांदा केली होती. त्याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये काय 100 रुपये प्रति कुटुंब हा खर्च लागेल आणि प्रति व्यक्ती किती रुपये 20 रुपये खर्च लागेल असं या कार्यगटाने शिफारस केली होती केंद्र सरकारकडे. त्यानंतर शहरी भागात जे आहे 120 रुपये खर्च येतो प्रति कुटुंब आणि प्रति व्यक्ती 24 रुपये खर्च येईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर यांनी जे काही ही किंमत काढली होती या किमती ज्या होत्या त्या अन्नावरील खर्च जो काही होतो त्या एका 5 जणांच्या कुटुंबाला महिन्याला किती खर्च येतो किंवा अन्नावर किती खर्च येतो त्या फक्त अन्नाचाच विचार या कार्यगटाने केला होता.
ठीक आहे. तर अशा काही शिफारशी या कार्यगटाने त्यावेळेस दिल्या होत्या. आणि हा जो संदर्भ आहे हा 1960 1960 ते 61 या दरम्यान हे जे आहे खर्च दिला होता. या वर्षी हा खर्च मोजण्यात आला होता. यामध्ये आरोग्य व शिक्षणावरील खर्चाचा समावेश केला नव्हता. त्यांचं असं म्हणणं होतं की गरीब लोकांना शिक्षण व आरोग्याच्या सेवा शासन उपलब्ध करून देतात, त्याच्यामुळे या गरिबीचा निर्देशांक किंवा किमान उपभोग खर्च काढताना शिक्षण आणि आरोग्याचा समावेश करू नये, या खर्चामध्ये करू नये असं त्यांनी शिफारस या गटाने दिली होती. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचा दुसरा गट आहे अलग समिती. ठीक आहे. नियोजन आयोगाने स्थापन केलेली दुसरी समिती होती अलग कार्यगट किंवा अलग समिती. 1979 मध्ये डॉक्टर YK अलग यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला होता हा कार्यगट. यांनी अहवाल जो जानेवारी 1989 मध्ये मध्येच काय झालं, एक मिनिट, ठीक आहे, 1977 मध्ये काय यांची स्थापना करण्यात आली होती. ठीक आहे. या समितीची 1977ला स्थापना करण्यात आली होती आणि 1989ला यांनी अहवाल सादर केला होता. दारिद्र्य टोपली संकल्पना यांनी सुचवली किंवा ठीक आहे, दारिद्र्य टोपली जी आहे, दारिद्र्य टोपलीविषयी जी संकल्पना आहे ते पहिल्यांदा अलग समितीने सुचवली होती. टोपलीत अन्न हा घटक बसवला. ठीक आहे. दरडोई प्रतिमा ही जी संकल्पना आहे, ही संकल्पना सुद्धा अलग समितीची देण आहे. त्यानंतर दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरी उपभोगाचा कॅलरी उपभोगाची जी संकल्पना आहे, जे काही आता आपण मानतो की 2100 किंवा 2400 कॅलरी पर व्यक्ती लागेल, तर ही संकल्पना पहिल्यांदा अलग कार्यगटाने दिली होती. त्यानंतर आपण मागच्या एका कन्सेप्टमध्ये दरडोई प्रतिमा किंवा MPCE, ठीक आहे, MPCE बघितली होती. मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट बघितली होती. ही कन्सेप्ट सुद्धा यांनीच दिली होती, अलग समितीने दिली होती. राष्ट्रीय दारिद्र्य रेषा सर्व राज्यासाठी स्वीकारण्यात आली होती. म्हणजे ही जी काही राष्ट्रीय दारिद्र्य रेषा असेल किंवा कॅलरी असेल, म्हणजे जसं ग्रामीण भागामध्ये 2400 कॅलरी, म्हणजे कॅलरी उपभोग कन्सेप्टच यांनी दिली. तर यामध्ये त्यांनी काय केलं होतं, 2400 कॅलरीज आहे. ठीक आहे. 2400 कॅलरी ग्रामीण भागासाठी व 2100 कॅलरी जे आहे ते शहरी भागासाठी यांनी वापर केला होता. हा निकष त्यांनी वापर केला होता. या निकषा आता सुद्धा भारतामध्ये अनेक समित्यांनी याची पुनरावृत्ती केलेली आहे. आणि या निकषांतर्गत जो काही राष्ट्रीय दारिद्र्य रेषा ठरवली, ही दारिद्र्य रेषा पूर्ण भारतामध्ये लागू किंवा स्वीकारण्यात आलेली होती. अलग समितीची ही या काही शिफारशी अलग समितीने केल्या होत्या. ठीक आहे. यानंतर ठीक आहे, इथं आपण बघत आहोत की प्रति व्यक्ती 2400 कॅलरीज आणि 49 रुपये, म्हणजे 2400 कॅलरीचा अन्न पुरवठा जर एका दिवशी लागत असेल त्यासाठी 49 रुपये खर्च येत होता. ठीक आहे. मंथली जो आहे 49 रुपये खर्च येत होता आणि 2400 कॅलरी पर डे नुसार इतका खर्च. त्यानंतर शहरी भागामध्ये प्रत्येक व्यक्तीला 2100 कॅलरी अन्न पुरवठा व्हावा, सोबतच त्यांना मंथली जो खर्च आहे तो 56.64 रुपये हा खर्च लागेल, असं शिफारस जे आहे अलग कार्यगटाने केली होती. त्यानंतर लकडावाला समिती 1989ला स्थापन करण्यात आली होती. अहवाल 1993ला देण्यात आला होता आणि याचा जो स्वीकार सरकारने 1997 मध्ये केला होता. यांनी पहिल्यांदा आपण ते रिकॉल पिरियड, NSSचे रिकॉल पिरियड्स बघितले होते. त्यातला पहिला जो आहे URP, ठीक आहे, युनिफॉर्म रिकॉल पिरियड चा यूज पहिल्यांदा लकडावाला समितीने केला होता. ठीक आहे. आता URP म्हणजे काय आपण बघितलं होतं की 30 दिवसामध्ये यामध्ये काय 30 दिवसामध्ये 30 दिवसामध्ये आपल्याला एका कुटुंबाला उपभोग जो काही खर्च लागतो, उपभोग खर्चाविषयी यांनी या URP मध्ये समावेश केलेला आहे. आपण ते मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. त्यानंतर या समितीने दिलेल्या शिफारशी 1997 ते 2011 या कालावधीत दारिद्र्य रेषा मोजण्यासाठी वापरण्यात आलेल्या होत्या. यांनी राज्यासाठी ग्रामीण
व शहरी भागासाठी शहरी दारिद्र्य रेषा तयार केली होती आणि त्याचाच मग नंतर वापर पूर्ण भारतासाठी करण्यात आला होता. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रीय जे मागची जे आपण अलग समितीने दिलं राष्ट्रीय दारिद्र्य रेषाचं दारिद्र्य रेषेला यांनी राज्य आणि राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागासाठी वेगवेगळा निश्चित केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर त्यानंतरची जी समिती आहे ती आहे सुरेश यांनी जे काही ग्रामीण भागातील जो काही दर पडवी जो दिला होता ते बघू आपण. ही दारिद्र्य रेषा ठरवताना यांनी ग्रामीण भागासाठी 211.30 रुपये खर्च प्रतिमाह ठरवला होता आणि शहरी भागासाठी 274.88 रुपये खर्च ठरवला होता. यानुसार दारिद्र्याचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये 37.3% होते, शहरी भागामध्ये 32.4% आणि एकूण जे दारिद्र्य आहे ते 36% होतं असं त्यावेळेस म्हटलं गेलं होतं. लकडावाला समितीने आपल्या शिफारशीमध्ये दिलेला होता. ठीक आहे. त्यानंतर सुरेश तेंडुलकर समिती पॉवर्टी लाईन बास्केट जे निर्माण केली होती यांनी. ठीक आहे. सुरेश तेंडुलकर समितीविषयी अनेक प्रश्न विचारलेले आहे आजपर्यंत. याच्यामध्ये स्थापना झाली होती डिसेंबर 2005 ठीक आहे. त्यानंतर यांनी जो अहवाल दिला होता तो 8 डिसेंबर 2009 यांनी अहवाल दिला. भारतात दारिद्र्याचे प्रमाण मोजण्याचं कार्य यांनी केलं होतं. प्रमाण हे भारतात दारिद्र्याचे प्रमाण उत्पन्न व खर्च यांच्या आधारावर ठरवले जावे असा अहवाल यांनी दिला होता. ठीक आहे. सुरेश तेंडुलकर यांच्याविषयी थोडंसं बघू. सुरेश तेंडुलकर वॉज अ मेंबर ऑफ प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग इकॉनॉमिक ॲडवायझर. ठीक आहे. फ्रॉम 2004 to 2008 and then served as its chairman from 2008 to 9 when C. Rangarajan vacated the post to enter the राज्यसभा. ठीक आहे. म्हणजे सुरेश तेंडुलकर जे होते ते काय मनमोहन सिंग यांचे इकॉनॉमिक ॲडवायझर कौन्सिलमध्ये होते. 2004 ते 2008 या कालावधीमध्ये होते. त्यानंतर ते चेअरमन पण होते 2008 ते 2009 दरम्यान या कमिटीचे कौन्सिलचे. आणि त्यानंतर सुरेश तेंडुलकर गेले आणि याच जागेवर मग राज्यसभेमध्ये रंगराजन यांचा समावेश करण्यात आलेला होता. ठीक आहे. यांनी जे काही शिफारशी केल्या त्याच्याविषयी आपण बघणार आहोत. दारिद्र्याचे प्रमाण यांच्या काळामध्ये किती होते ते बघू. जे यांनी सांगितलं होतं. ठीक आहे. 2000 यांनी जे काही आधार दिले या आधाराच्या माध्यमातून भारत सरकारने यांच्या 2011 मध्ये शिफारशी स्वीकारल्या होत्या आणि त्यानुसार भारतामध्ये तेंडुलकर कार्यगटानुसार ज्या काही दारिद्र्याचं प्रमाण होतं ते 2011-12 दरम्यान 21%, ग्रामीण भागामध्ये 25.7% आणि त्यानंतर शहरी भागात होतं त्यात 93.7%. ठीक आहे. खर्चाची पातळी जी होती शहरी भागामध्ये 1000 रुपये म्हणजे पर कॅन्डिडेट 33 रुपये आणि ग्रामीण भागामध्ये 816 रुपये खर्च होता. अन्न, शिक्षण आणि आरोग्य याच्यावर प्रतिदिन 27 रुपये खर्च होतो असं त्यांनी सांगितलं होतं या शिफारशीमध्ये. या व्यतिरिक्त दारिद्र्य टोपलीमध्ये त्यांनी अन्न, शिक्षण आणि आरोग्य यांचा समावेश केला होता. ठीक आहे. हे महत्त्वाचं आहे. याचा प्रश्न विचारलेला आहे की तेंडुलकर गटाने दारिद्र्य टोपलीमध्ये कशाचा समावेश केला होता. तर अन्न, शिक्षण आणि आरोग्य या गोष्टीचा समावेश केला होता. 2004-05 ज्यावेळेस त्यांनी दारिद्र्य मोजलं त्यानुसार दारिद्र्य रेषा कशी ठरवली तर बघा. ग्रामीण भागामध्ये 446.68 रुपये दरडोई मासिक उपभोग खर्च ठरवला होता. त्यानंतर शहरी भागामध्ये 578.80 रुपये दरडोई मासिक उपभोग खर्च ठरवला होता. त्यानुसार ग्रामीण भागामध्ये दारिद्र्य 41.8% होतं, शहरी भागात 25.5% होतं. त्यानंतर एकूण जे होतं ते 37.2% दारिद्र्य 2004-05 भारतामध्ये होतं. यानंतर 2009-10 नुसार जे काही आकडेवारी आली त्याच्यामध्ये दारिद्र्य रेषा ठीक आहे ठरवली होती. ग्रामीण भागासाठी 672.80 रुपये खर्च येईल, दरडोई मासिक उपभोग खर्च येईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानंतर शहरी भागासाठी 860 रुपये खर्च येईल हे सुद्धा त्यांनी सांगितलं होतं. यानुसार भारतामध्ये ग्रामीण भागामध्ये 33.8% होतं, शहरी भागामध्ये 20.9% दारिद्र्य होतं आणि एकूण जे होतं 29.8% दारिद्र्य भारतामध्ये त्यावेळेस होतं.
2009-10च्या, तर असं सुरेश तेंडुलकर गटाने सांगितलं होतं. त्यानंतर 2011-12मध्ये हे महत्त्वाचं आहे, 2011-12मध्ये, कारण की याच वर्षी याच्या शिफारशीसुद्धा सरकारने स्वीकारल्या होत्या. म्हणून दारिद्र्य रेषा ठरवताना यांनी सांगितलं की 816 रुपये खर्च ग्रामीण भागामध्ये प्रत्येक महिन्याला येईल आणि शहरी भागामध्ये 1000 रुपये खर्च येईल. यानुसार ग्रामीण भागामध्ये 25.7% 25.7% दारिद्र्य प्रमाण होतं. शहरी भागामध्ये 13.7% आणि एकूण होतं 21.9% पूर्णपणे दारिद्र्य भारतामध्ये होतं. तेंडुलकर समितीनुसार 2009-10 व 2011-12 दरम्यान भारतातील दारिद्र्यामध्ये जवळपास 8%ची घट झाली. ठीक आहे. त्याच्यानंतर या समितीवर अनेक चर्चा त्यावेळेसच्या याच्यामध्ये खूप चर्चेला गेला होता आणि यानुसार भारतामध्ये इतकं दारिद्र्य कमी झालं असं अनेक म्हणजे या गटाने म्हटलं होतं. परंतु याच्याविषयी विरोधकांनी खूप मोठे आंदोलन वगैरे या समितीच्या विरोधात केले होते. ठीक आहे. म्हणून यानंतर या कार्यगटाने दिलेल्या शिफारशी बरोबर आहे की नाही की तो तपासण्यासाठी पुढे श्रीरंगराजन समिती 2012ला स्थापन करण्यात आली होती, ज्याची स्थापना 24 ठीक आहे म्हणजे स्थापना 24 मे 2012ला करण्यात आली होती. अहवाल सादर 30 जून 2017ला केला होता. ठीक आहे. जून 2014 हे थोडंसं 2017 ते 14 करा. ठीक आहे. 2017ला या पॅनलने काय केला होता, आपला अहवाल यांनी अहवाल दिला होता. या कार्यगटामध्ये याची खर्चाची पातळी आपण बघू. ग्रामीण भागामध्ये खर्चाची पातळी 972 म्हणजे प्रतिदिन 32 रुपये आणि शहरी भागात 1407 मासिक खर्चाने 47 रुपये प्रतिदिन. ठीक आहे. यानंतर या समितीमध्ये किंवा या पॅनलमध्ये काही सदस्य होते, ते होते महेंद्र देव, त्यानंतर के सुंदरम, महेश व्यास आणि KL दत्त. हे जवळपास अर्थतज्ज्ञ होते. रंगराजन समितीने दारिद्र्य टोपली मध्ये अन्न 4 आवश्यक घटक कोणते तर शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च व इतर घटक विचारात घेतले होते. ठीक आहे. तर पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये कशा समावेश केला. अन्नासोबतच 4 घटक कोणते, शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च व इतर घटक. वाहन खर्च इतक्या 4 घटकांचा समावेश केला होता. याच्यावर प्रश्न विचारलेले आहे. हे आपण बघितलं आहे. अन्न, शिक्षण आणि आरोग्य या घटकाचा समावेश सुरेश तेंडुलकर गटाने केलेला होता. ठीक आहे. त्यानंतर रंगराजन कमिटीने 4 घटकाचा समावेश केला होता. अन्नासोबतच शिक्षण, कपडे, निवारा आणि वाहन खर्च इत्यादी समावेश केलेला होता. कारण की लिव्हिंग स्टँडर्ड आता वाढलेलं होतं. 2011-12च्या दरम्यान जवळपास लिव्हिंग स्टँडर्ड बदललेलं होतं, काळ बदललेला होता. 21 शतकात भारताने प्रवेश केलेला होता आणि याच्यानुसार जो खर्चाचा दारिद्र्य मोजताना यासुद्धा खर्चाचा समावेश करण्यात यावा असं या गटाने शिफारस दिली होती. यानुसार 2011-12मध्ये दारिद्र्य रेषा ठरवताना यांनी जो खर्च दिला, ग्रामीण भागासाठी 972 रुपये प्रति कुटुंब मासिक खर्च त्यांनी दिला होता. शहरी भागात 1407 रुपये प्रति कुटुंब मासिक खर्च दिलेला होता. यानुसार दारिद्र्याचे प्रमाण ग्रामीण भागामध्ये 30.9%, शहरी भागात 26.4% व एकूण किती होता, 29.5% जो होता खर्च पर्सेंट, जे एकूण दारिद्र्याचे प्रमाण भारतामध्ये होते असं या गटाने म्हटलेलं होतं. म्हणजे आता इथं लक्षात येईल की तेंडुलकर गटाने आपल्याला भारतामध्ये 21.9% सांगितलं होतं दारिद्र्याचे प्रमाण, परंतु तेच रंगराजन समितीनुसार जे काही 21.9% होतं तेंडुलकर गटामध्ये. परंतु पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये या 4 घटकाचा समावेश करण्यात आल्यामुळे, ठीक आहे, या 4 घटकाचा समावेश करण्यात आल्यामुळे हा जो खर्च वाढला व सोबतच दारिद्र्याचं प्रमाणसुद्धा वाढलं, हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे. यानंतर कॅलरी निकषानुसार की ग्रामीण कॅलरीचे निकष दिले होते, यांनी मोजले होते. त्याच्यानुसार ग्रामीण भागामध्ये 2155 कॅलरी, ग्रामीण भागामध्ये किती 2155 कॅलरी प्रत्येक व्यक्तीला लागेल आणि 2090 कॅलरी शहरी भागात प्रत्येक व्यक्तीला दररोज लागेल असा कॅलरी निकष यांनी दिला होता. यासोबतच काही पुन्हा कॅलरी निकष पाहिलेले आहे आपण. त्याचे प्रोटीन निकष पण देण्यात आले होते. 28 ग्रॅम प्रत्येक व्यक्तीला रोज 28 ग्रॅम
प्रोटीन मिळणारं अन्न त्यांना देण्यात यावं. सोबतच 50 ग्रॅम शहरी भागातल्या व्यक्तीला लागेल असं त्यांनी म्हटलं होतं. सोबतच फॅट 26 ग्रॅम अन्नामध्ये समावेश असावा आणि 28 ग्रॅम प्रत्येक व्यक्तीला लागेल असं त्यांनी या रंगराजन समितीने काय शिफारस केली होती. यानंतर अन्न वस्त्र बघा अन्न वस्त्र निवारा शिक्षण इतर घटक या पॉवर्टी लाईन बास्केटमध्ये समावेश केला. हे वारंवार सांगण्याचं कारण असं आहे की अनेकदा याच्यावर प्रश्न विचारले आहे, तुम्हाला नेक्स्ट टाइम विचारू पण शकते, म्हणून सुद्धा तुम्हाला याच्याविषयी परत परत सांगणं आहे. भारतात एकूण दारिद्र्य जे आहे 29.5% सांगितलं होतं, ग्रामीण भागात 30.9 आणि शहरी भागात 26.4% दारिद्र्य आपण बघितलं आहे. दारिद्र्यातील सर्वाधिक प्रमाण जे होतं छत्तीसगडमध्ये 47.90 होतं. सर्वात कमी जे होतं ते अंदमान निकोबारमध्ये फक्त 6% होतं असं या कार्यगटाने सांगितलं होतं. यानंतर पॉवर्टी एस्टिमेट बाय डिफरन्स कमिटीज. आता आपण ज्या काही 3 कमिट्या महत्त्वाच्या बघितल्या 1993 पासून ज्या त्यानुसार दारिद्र्य किती होतं ते आपण बघू. जसं लकडावाला कमिटी होती 1993ची, त्यानंतर टेनुक कमिटी 2005 आणि रंगराजन कमिटी 2012. ठीक आहे. त्याच्यामध्ये 1993मध्ये जे काही भारतामध्ये दारिद्र्य होतं किती होतं 36% होतं. यानुसार मग टेनुकर गटानुसार 45.3% होतं. याच रंगराजन कमिटीचे एस्टिमेटनुसार हे त्यावेळेस याच्यात एस्टिमेट देण्यात आला नव्हता. पण त्यानंतर ते जर लकडावाला समितीनुसार बघितलं की तर ग्रामीण टोटल जे आहे 27.5% 2004-5मध्ये लकडावाला समितीचे जे काय पॉवर्टी लाईन बास्केटनुसार 27.5% दारिद्र्य भारतामध्ये होतं. पण टेनुकर गटानुसार हेच दारिद्र्य किती आहे 37.2% होतं. ठीक आहे. याच्यानुसार मग जर जेव्हा टेनुकर आणि रंगराजन कमिटीची तुलना करतो त्याच्यानुसार आपण बघू की 2004-5 नुसार टेनुकर गटानुसार 2009-10मध्ये जे गटानुसार 19.8% दारिद्र्य भारतात होतं. पण तेच रंगराजन कमिटीनुसार 2009-10मध्ये भारतामध्ये 38.2% दारिद्र्य होतं. 2011-12मध्ये जे काही तुलना करण्यात आली होती त्याच्यानुसार 21.9% दारिद्र्य भारतात होतं असं टेनुकर गट म्हणतो. तर रंगराजन कमिटीनुसार 19.5% दारिद्र्य भारतात होतं असं म्हटलं जाते. ठीक आहे. अशा पद्धतीनं हे पॉवर्टी एस्टिमेट बाय द डिफरन्स कमिटी म्हणजे एकमेक तुलना करण्यासाठी हा एक आलेख आपण दिलेला आहे. त्यानंतर आता हे झालं की नियोजन आयोगाने स्थापन केलेली समिती. यानंतर जे काही नीती आयोगाने दारिद्र्य निर्मूलनाविषयक एक कृती दल स्थापन केला होता 16 मार्च 2015ला. याचे अध्यक्ष होते कोणते श्री अरविंद पानगरी आणि नीती आयोगाचे तत्कालीन उपाध्यक्ष होते हे. त्यानंतर याच्या सदस्य होते विवेक देबरॉय, रथिन रॉय, सुरजित भल्ला, TCA अनंत आणि भारताच्या आवश्यक 9 विभागाचे सचिवही या कार्यदलामध्ये समावेश करण्यात आला. अशा पद्धतीनं हा कार्यगट तयार करण्यात आला होता. या कार्यगटाने नवीन दारिद्र्य निश्चित करणे शिफारस म्हणजे कार्य काय करायचे होते या टास्क फोर्सनी, तर नवीन दारिद्र्य रेषा निश्चित करायची होती. दारिद्र्य निर्मूलनाचा आराखडा बनवून नवीन धोरण आखणे हे सुद्धा त्याचं उद्दिष्ट होतं. दारिद्र्य निर्मूलनाच्या योजनामध्ये योग्य सूचना सुचवणे हे सुद्धा एक उद्दिष्ट या दारिद्र्यविषयक कृती गटाचं होतं. त्यानंतर आपण अन्य काही समित्या बघितल्या. त्याच्यामध्ये पहिली होती BS मिन्हास समिती. यांनी दारिद्र्याचा अभ्यास करणारी सर्वात प्रथम समिती होती. 1956ला स्थापन करण्यात आली होती. ठीक आहे. तर यांनी भारतामध्ये दारिद्र्य किती होतं ते सांगितलं होतं. यांच्यानुसार ठीक आहे 50.6% ग्रामीण दारिद्र्य भारतात होता आणि पर इयर जो खर्च होता तो 240 रुपये पर इयर खर्च होता असं हे कोण सांगतं BS मिन्हास समिती. यानंतर दुसरी समिती होती PD ओझा समिती. ठीक आहे. हे समिती 1960-61च्या दरम्यान भारतातलं दारिद्र्य मोजलं. यानुसार भारतामध्ये 44% दारिद्र्य होतं असं हे PD ओझा समितीच्या शिफारशीनुसार लक्षात येतं. त्यानंतर दांडेकर व रथ समिती. ओके. या समितीने प्रतिदिन जो काही कॅलरी प्रतिदिन जे काही प्रत्येक व्यक्तीला कॅलरीज लागते ते 2250 कॅलरीज आवश्यकता आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दरडोई वार्षिक उत्पन्न जे आहे शहरी भागात यांनी मोजलं होतं दरडोई वार्षिक उत्पन्न. ठीक आहे.
शहरी भागात प्रत्येक महिन्याला जो 270 रुपये खर्च येईल असं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर ग्रामीण भागामध्ये 180 रुपये प्रत्येक महिन्याला खर्च येईल आवश्यक एवढ्या कॅलरीज मिळवण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर एकूण दारिद्र्य यांच्या काळामध्ये 41% होतं, शहरी दारिद्र्य 50% व ग्रामीण दारिद्र्य 40% होतं असं त्यांच्या शिफारशीनुसार लक्षात येतं. ठीक आहे. म्हणजे यांनी काय म्हटलं होतं, 2250 कॅलरीज हा निकष ठेवावा गरिबांचा. ठीक आहे. त्याच्यानुसार त्यांनी 1960-61 नुसार दारिद्र्य रेषा मोजली होती. ठीक आहे. 1968-69 मध्ये दांडेकर व रथ यांना एकूण दारिद्र्य किती लक्षात आलं, 41% लक्षात आलं होतं. आणि ग्रामीण भागामध्ये 40% व एकूण शहरी भागात 50% दारिद्र्य होतं ते असं मानतात. ठीक आहे. 1968-69 या दरम्यान. ओके. किती? 41% आणि शहरी 50 आणि ग्रामीण 40. ओके. पीके वर्धन समिती. आता या पीके वर्धन समितीच्या शिफारशीच्या शेत मंडळांसाठीच्या किंमत निर्देशांक ठरविणे आणि महागाई निर्देशांक ठरविणे. ठीक आहे. यांनी जी काही शिफारस केली, ग्रामीण दारिद्र्य रेषा ठरवली होती, यांच्यानुसार 15 रुपये दरडोई मासिक उपभोग खर्च असावा त्यावेळेस. त्यानंतर 1960-61 मध्ये दारिद्र्य जे होते, ग्रामीण दारिद्र्य होते 38% आणि शहरी दारिद्र्य हे ग्रामीण पुन्हा 68-69 मध्ये 54% होतं असं ते म्हणतात. म्हणजे यानुसार काय होतं, पर्सेंटेज वाढलेले होते आपल्याला लक्षात येतं, ग्रामीण दारिद्र्यामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर एक समिती होती, अहलुवालिया समिती. ठीक आहे. अहलुवालिया समिती होती. या अहलुवालिया समितीच्या काही ज्या शिफारसी होत्या त्यानुसार 1960-61 मध्ये कोणती अहलुवालिया समिती यांनी 1960-61 मध्ये भारतामध्ये यांच्या शिफारसीनुसार. ठीक आहे. यांच्या समितीनुसार 1973-74 मध्ये भारतामध्ये 46.1% दारिद्र्य होतं. याच्याविषयी काही अहवालामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या होत्या. चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यात घट होते. काय या समितीने सांगितलं, चांगल्या कृषी हंगामात दारिद्र्यात घट होते तर खराब हंगामात दारिद्र्यात वाढ होत असते. 1974 मध्ये 5वी पंचवार्षिक योजना गरिबी हटाव या उद्देशाने सुरू केली होती. तर त्यामागचं जे काही कारण होतं ते अहलुवालिया समितीने जे काही शिफारस दिली त्याच्यानुसारच या 5व्या पंचवार्षिक योजनेला गरिबी हटाव या असं नाव देण्यात आलेलं होतं. अशा पद्धतीने आपण सर्व समित्या इथं बघितल्या आहे. यांच्या समोरच्या भागात आपण निर्देशांक बघणार आहोत. ठीक आहे. जर याच्याविषयी तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट्समध्ये लिहावे. धन्यवाद.